या आव्हानाबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की राज्यघटना आणि संविधान याचा अर्थ खरंच आम्हाला कळलाय का आणि आम्ही स्वतः समजून घेतो का। मी कुठल्या याचे सांगत नाही लोकप्रतिनिधी ते, पण माझी मनापार्थ लोकप्रतिनिधी मला भेटले। मी त्यांना म्हटलं आज यायला राज्यघटनेवर चर्चा आहे, तर ते मला म्हणाले राज्यघटनेवर नाही, कॉन्स्टिट्यूशनवर चर्चा आहे। म्हटलं अच्छा। आता मला प्रश्न पडला की राज्यघटना आणि कॉन्स्टिट्यूशन संविधान एकार्थी शब्द आहेत, हे आम्ही आता कसं समजावून सांगायचं। शंभूराजे तुम्ही करू शकता एखाद्याच परत परत प्रयत्न, त्यामुळे ही चर्चा कशासाठी आहे हे आपल्या सगळ्या सभागृहामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र जातंय, ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। इथे या सगळ्या आपल्या अधिकारांवरती आक्रमणं सुद्धा भरपूर होत आहेत आणि त्या आक्रमणांच्या मध्ये मी 2-3 याचा उल्लेख करते। महिला अत्याचाराचा तो उल्लेख सातत्याने आम्ही करत असतो। विमेन्स राईट्स आर ह्युमन राईट्स, ह्युमन राईट आर विमेन्स राईट्स। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यावेळेला सुद्धा की मूलभूत स्वातंत्र्य आपण देतोय, पण हे स्वातंत्र्य देत असताना त्याचं रक्षण राज्यसंस्था कशी करणार हे जोपर्यंत आपण सांगत नाही ते आपोआप त्यांना ती मूलभूत स्वातंत्र्य कशी मिळणार। आणि तेच आपण आत्ता बरोबर पाहतो आहे की वेशभूषेवरून, केशभूषेवरून किंवा शब्दाच्या भाषेवरून म्हणा, काही वेळेला तर मजुरी मागितली म्हणून सुद्धा कामगारांना मारहाण होते आहे, काही वेळेला चोरीचे आरोप होत आहेत, काही ठिकाणी आपण बघतोय बालकामगारांचे मृत्यू होत आहेत। आणि म्हणून राज्यघटनेचा आणि संविधानाचा गौरव करत असताना या अंमलबजावणीच्या यंत्रणा आपल्याला कशा मजबूत करता येतील या संदर्भात जेवढं आपलं चर्चा, विचार विनिमय आणि त्याच्या SOPs होतील तयार, तेवढं त्याच्यामधून खरंच त्या राज्यघटनेची अंमलबजावणी होऊ शकेल हे मला इथे एक सांगावं असं वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।